काल शिवरात्री काय-काय बनवलं फराळायला? मी तर साबुदाण्याचे वडे बनवले, तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. मी हे रात्री बनवलेलं कारण दुपारचा फराळ माझ्या फ्रेंडकडे झाला. मी तसं साबुदाणा सकाळलाच भिजू घातलेला आणि मी 2 कप साबुदाणा इथे घेतले ना, छान 3-4 तासात हल्ली साबुदाणा छान मुरून जातो. पण माझा जरा काल गोड झालेला म्हणून मी सायंकाळी बनवलं आणि सर्वप्रथम मी आलू बॉईल करून घेतले. 2 मीडियम साइजचे आलू घेतले. त्यांना छान बॉईल करून घेतलं आणि नंतर छान त्याचा असा किस पाडून घेतला. बॉईल करतेवेळी मी यात जरा मीठ केलेला आलू छान मॅश होतो. हाताने केलेला असा व्यवस्थित मॅश होत नाही. त्याच्यामुळं मी किसच करून घेतला आणि नंतर इथे थोडं अर्धा कटोरी शेंगदाण्याची पूड घेतलेली आणि 7 ते 8 मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या. कारण म्हटलं तसं कट केल्या छोट्या-छोट्या तरीही व्यवस्थित लागणार नाही. तिखट वगैरे ते खाण्यात आलं तर म्हणून मी छान मिक्सरलाच बारीक करून घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जसं तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही इथे ॲड करू शकता. मी 7 ते 8 मिरच्या ॲड केल्या कारण माझं मिश्रण जरा जास्त होतं त्याच्यानुसार आणि नंतर यात मी मीठ घातलं आणि जिरे घातलं. यात फारसं कारण उपवासासाठी आहे तर बाकी आपण इन्ग्रीडियंट यूज करत नाही. तुम्हाला असं नॉर्मली खायचं राहिलं तर कोथिंबीर वगैरे घालू शकता. मी नाही घालत. मी फक्त जिरं आणि मीठच घातलेलं आणि मिरची, आलू आणि शेंगदाणे, साबुदाणा छान असं मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं आणि वडे बनवते वेळी तुम्ही हाताला एकतर पाणी लावू शकता किंवा ऑइल लावू शकता. मी ऑइल इथे यूज केलेलं कारण ते मिरची ऑलरेडी छोटी-छोटी बारीक केलेली मिक्सरला काढलेली तर ते तिखट लागतं. म्हणून ऑइलच यूज केलं. छान असे वडे बनवून घेतले. नंतर वडे बनवायच्या आधीच मी ऑइल गरम करायला ठेवलेलं आणि छान असे मस्त गोल्डन क्रिस्पी वडे तळून घेतलेले. तेल जितकं होतं त्याच्या अकॉर्डिंग मी वडे टाकत गेले आणि संपूर्ण बॅटरचे वडे इथे बनवून घेतले. छान वडे बनलेले आणि सोबत मी खायला दही आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवली. तुम्ही सुद्धा या रेसिपीनुसार ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुचवा कसे बनलेत.